हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सगळे? तुमचं माझ्या चॅनेलवर मनापासून खूप खूप स्वागत. तर आज आपण घरच्या घरीच बनवतोय भाकरवडी. जर तुम्ही अशा पद्धतीने घरी बनवलात तर तुम्हाला बाहेरून विकत आणण्याची गरजच नाही. चला तर मग जास्त वेळ न घालवता आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. चला मग भाकरवडीला लागणारं स्टफिंग बनवूया. त्यासाठी गॅसवर मी कढई ठेवली. कढईमध्ये 1 चमचा धने घेतलेत, अर्धा चमचा जिरे घेतलेत, त्यानंतर अर्धा चमचा बडीशेप आणि 1 चमचा सफेद तीळ. आता हे सगळे मसाले आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत आणि स्लो गॅसवरच हे मी भाजून घेते. आणि 2 ते 3 मिनटं भाजून झाल्यानंतर आपण याच्यामध्ये 1 छोटा कप मी किसलेलं खोबरं घेतलं आहे आणि हे सुकं खोबरं आहे. जर तुमच्याकडे डेसिकेटेड कोकोनट असेल तर ते सुद्धा घालू शकताय, पण हा चांगला पर्याय आहे की घरी आपल्या सुकं खोबरं असतंच. तर मी हे किसून घातलेलं आहे आणि 2 ते 3 मिनटं हे मी फ्राय करून घेतलं आहे. आता थंड झाल्यानंतर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळं मिश्रण घेतलं. त्याच्यामध्ये 1 छोटा चमचा साखर घालून घेते आणि चवीनुसार मीठ घालून घेऊ आणि 1 चमचा लाल तिखट. तुम्ही गरम मसालासुद्धा घालू शकताय. आता हे मिक्सरमध्ये आपण बारीक करून घेऊया. तर इथे आपला मसाला तयार झालेला आहे, म्हणजेच स्टफिंग. तर आता पीठ मळून घेऊया. एका बाउलमध्ये मी 1 कप मैदा घेतला आहे. त्याच्यामध्ये 1 चमचा बेसनचं पीठ घ्यायचं, चवीनुसार मीठ घालून घेऊ आणि हातावरच थोडासा ओवा घ्यायचा आणि तो चांगला रगडायचा, म्हणजे स्मेल खूप छान येईल. त्यानंतर सगळं मिक्स करून झाल्यानंतर आता आपण याच्यामध्ये 1 चमचा तेल घालणार आहोत. मी साधारण थोडंसं गरम केलं होतं. पुन्हा एकदा व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आणि आता आपण लागेल तसं थोडं थोडं पाणी टाकून घट्टसर गोळा बनवून घेऊया. एकदमच पाणी नाही टाकायचं, नाही तर पीठ खूप सैल होईल. आपण लागेल तसंच टाकून घेऊ आणि घट्ट असा गोळा बनवून घेऊया. मला अजून थोडंसं पाणी टाकावंसं वाटतंय, म्हणून मी अनेक थोडंसं पाणी घेते. तर इथे आपला गोळा तयार झाला आहे. तर आता आपण हा गोळा 10 मिनिटासाठी झाकून ठेवूया, म्हणजे पीठ चांगलं भिजेल. आणि आता तोवर आपण भाकरवडीला लागणारी आंबट गोड अशी चटणी ती तयार करून घेऊ. त्यासाठी कढईमध्ये मी 1 मोठा चमचा बारीक चिरून घेतलेला गूळ घेतला आहे आणि 1 चमचा मी चिंच घेतली आहे. मी थोड्याच प्रमाणात बनवते. तुम्हाला जास्त बनवायची असेल तर याच प्रमाणात तुम्ही जरा थोडं जास्त वाढवू शकताय, कारण मला फक्त भाकरवडीसाठीच थोडीशी चटणी हवी आहे, त्यामुळे मी थोड्याच प्रमाणात बनवते. आणि अशा पद्धतीने मी स्मॅश करून ही पूर्ण शिजवून घेणार आहे. तर शिजवून झालेली आहे, 5 मिनिट लागले. त्याच्यानंतर एका वाटीमध्ये चहाची गाळणी घ्यायची किंवा तुमच्याकडे झारा असेल तर तो घेऊ शकताय. त्याच्यामध्ये शिजवलेली आपण जी चटणी आहे ती घ्यायची आणि चमच्याच्या सहाय्याने स्मॅश करायची, म्हणजे पूर्ण रस हा निघेल त्याच्यातून. तर बघू शकताय, एवढी चटणीसुद्धा मला भाकरवडीसाठी खूप आहे, कारण जास्त पण केली तर मग ती खूप वाया जाईल. आता या चटणीमध्ये अर्धा छोटा चमचा चाट मसाला घातला आहे आणि अर्धा चमचा पण नाही, 1 चिमटभर आपल्याला लाल तिखट घालायचं आहे, म्हणजे चव खूप छान येईल. आता चटणी तर तयार झाली, स्टफिंग पण तयार झाले. आता आपण लाटायला घेऊया. पीठ पण छान भिजलेलं आहे. आता याचे 2 गोळे मी बनवून घेते आणि पोळपाटावर घेऊन 1 गोळा आपण हा पातळ असा लाटणार आहोत. कडा थोड्या जाड झाल्यात तरी चालेल, पण मध्ये जरा पातळ लाटायची. तर अशा पद्धतीने मी पूर्ण ही लाटी लाटून घेते. तर लाटून झाल्यानंतर जी आपण चिंचगुळाची चटणी बनवली ती आपण याच्यामध्ये लावून घेऊया. याची टेस्ट भाकरवडीला खूप छान येते. आणि कडेने थोडीशी साईड ठेवायची, म्हणजे आपल्याला चिकटवायचं आहे म्हणून. फक्त मधल्याच भागामध्ये आंबट गोड ही चटणी लावून घ्यायची. आपण जे स्टफिंग बनवलं होतं मसाला तो सगळीकडे लावून घ्यायचा. थोडासा बारीक शेव भुरभुरायचा आणि अशा पद्धतीने रोल बनवत जायचं. एकदम घट्ट असा रोल बनवायचा, थोडा पण पोकळ नाही बनवायचा, नाहीतर मग तेलामध्ये टाकल्यावर ती सुटू शकते.
तुम्ही बघू शकता मी किती आखडून व्यवस्थित टाईट असा रोल बनवते. त्यानंतर शेवटची कडा व्यवस्थित चिकटवून घ्यायची आणि अशा पद्धतीने थोडं प्रेस करायचं, म्हणजे सगळा मसाला व्यवस्थित लागेल. आणि शेवटच्या कडा थोड्याशा काढून टाकायच्या, कारण तिथे मसाला तर काहीच नसतो. आणि अशा पद्धतीने 1-1 इंचावर छोटे आपल्याला हे रोल बनवून घ्यायचे आहेत, बघू शकताय. आणि थोडेसे हातावर घ्यायचे आणि थोडेसे प्रेस करायचे, कारण कापताना त्याचा आकार बिघडलेला असतो. तर अशा पद्धतीने मी एवढ्या बाकरवडे बनवून घेतलेत. आता आपण तळून घेऊया. तर मी कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवले आणि मीडियम फ्लेमवरच हे आपल्याला तळून घ्यायचे आहेत. हाय फ्लेमवर अजिबात तळायच्या नाहीत, नाहीतर मग वरतून तर तळल्या जातील पण आतून खूप कच्च्या राहतील, खूप मैदा लागेल तुम्हाला खाताना. त्यामुळे मीडियम गॅसवरच हे आपल्याला तळून घ्यायचं आहे. 1-2 मिनिट झाल्यानंतर मी आता परतवून घेते. सगळ्या बाकरवडी मी तळून घेते. तोपर्यंत तुम्ही व्हिडिओच्या खाली जे सबस्क्राईब बटन आहे तिथे क्लिक करा आणि त्यासमोरील बेल आयकॉनही प्रेस करा, म्हणजे मी अपलोड करत असलेल्या सगळ्या रेसिपी सर्वात आधी तुमच्या मोबाईलवर पोहोचतील. चला मग आता रेसिपीकडे वळूया. तर इथे बाकरवडी एक साईडने चांगल्या तळून झालेत. आता पूर्ण मी हा काढून घेते. तर आता राहिलेल्या सगळ्या बाकरवडी ते तळून घेऊया. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून मला नक्की सांगा. आणि आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि झणझणीत अशा रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त रहा. बाय.